नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाभरती या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अर्थशास्त्रावरचे जेवढे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। आणि मित्रांनो, हे प्रश्न सगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्त्वपूर्ण आहेत। तर चला सुरू करूया व्हिडिओला। प्रश्न पहिला, अर्थशास्त्राचा जनक कोणाला म्हणतात? याचे योग्य उत्तर होईल ॲडम स्मिथ। पुढचा प्रश्न, भारतीय पंचवार्षिक योजनेचे मॉडेल कोणाद्वारे तयार केले जाते? याचे उत्तर आहे राष्ट्रीय विकास परिषद। प्रश्न पुढचा, सरकारी स्तरावर दरवर्षी भारतातील आर्थिक सर्वेक्षण कोण प्रकाशित करते? याचे उत्तर आहे वित्त मंत्रालय। पुढचा प्रश्न, अर्थशास्त्र हे पैशाचे शास्त्र आहे असे कोणी म्हटले होते? याचे उत्तर आहे ॲडम स्मिथ, जे की अर्थशास्त्राचे जनक आहेत। पुढचा प्रश्न, कोणत्या पंचवार्षिक योजनेत नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंटची स्थापना झाली? याचे उत्तर आहे 6। पुढचा प्रश्न, भारतातील राष्ट्रीय उत्पन्न कोणाद्वारे मोजले जाते? याचे उत्तर आहे केंद्रीय सांख्यिकी संस्था। पुढचा प्रश्न, भारतीय अर्थव्यवस्था कोणत्या प्रकारची अर्थव्यवस्था मानली जाते? याचे उत्तर आहे विकसनशील अर्थव्यवस्था म्हणजेच डेव्हलपिंग इकॉनॉमी। पुढचा प्रश्न, भारतीय अर्थव्यवस्थेची मुख्य वैशिष्ट्ये कोणती आहेत? याचे उत्तर आहे शेतीला प्राधान्य, किमान दरडोई उत्पन्न आणि वाढती बेरोजगारी। पाहूया पुढचा प्रश्न, मिश्र अर्थव्यवस्थेची संकल्पना कोणत्या अर्थशास्त्रज्ञानाच्या विचारांनी प्रेरित होती? याचे उत्तर आहे जॉन मेनार्ड केन्स। पुढचा प्रश्न पाहूया, अर्थशास्त्राच्या क्षेत्रातील पहिला नोबेल पुरस्कार कोणत्या वर्षी देण्यात आला? याचे उत्तर आहे सन 1969 मध्ये। पुढचा प्रश्न, अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक प्राप्त भारतीय वंशाचे पहिले व्यक्ती कोण होते? अमर्त्य सेन। पुढचा प्रश्न, राष्ट्रीय विकास समितीचे अध्यक्ष कोण असतात? याचे उत्तर आहे भारताचे पंतप्रधान। पुढचा प्रश्न, समाजवादी अर्थव्यवस्थेचा जनक कोणाला म्हणतात? याचे उत्तर आहे कार्ल मार्क्स। पुढचा प्रश्न, पहिली पंचवार्षिक योजना कोणत्या योजनेवर आधारित होती? याचे उत्तर आहे हेरॉल्ड डोमर योजनेवर। पुढचा प्रश्न, भारतीय अर्थव्यवस्थेचे उदारीकरणाचे अग्रदूत कोणाला म्हणतात? याचे उत्तर आहे डॉक्टर मनमोहन सिंग यांना। पुढचा प्रश्न, विवाद हे विश्वास योजना कशाशी संबंधित आहे? विवादित करण्याची रक्कम भरण्यासाठी। प्रश्न पुढचा, कोणत्या पंचवार्षिक योजनेत आर्थिक विकास दर सर्वात कमी राहिला? याचे उत्तर आहे तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत। प्रश्न पुढचा, भारतीय बजेटचे जनक कोणाला म्हणतात? म्हणजेच फादर्स ऑफ बजेट गट इन इंडिया। याचे उत्तर आहे जेम्स विल्सन। प्रश्न पुढचा, भारताचा पहिला अर्थसंकल्प कधी सादर करण्यात आला? याचे उत्तर आहे 18 फेब्रुवारी 1860 रोजी। प्रश्न पुढचा, स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प कोणी सादर केला होता? याचे उत्तर आहे आर.के. षण्मुखन चेट्टी यांनी। प्रश्न पुढचा, भारतीय संविधान सरकारच्या कोणत्या कलमात सार्वजनिक अर्थसंकल्प तयार करण्याचा अधिकार त्यांना दिला जातो? याचे उत्तर आहे कलम 112। पुढचा प्रश्न पाहूया, भारतात अर्थसंकल्प कोणत्या तारखेला सादर केला जातो? याचे उत्तर आहे दरवर्षी 1 फेब्रुवारीला। प्रश्न पुढचा, भारताच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री कोण आहेत?
याचे उत्तर आहे निर्मला सीतारामन. पुढचा प्रश्न, भारताचा पहिला अंतरिम अर्थसंकल्प कोणी आणि केव्हा सादर केला? याचे उत्तर आहे मोरारजी देसाई आणि यांनी 1962 ते 1963 मध्ये. पुढचा प्रश्न, भारतीय राजघटनेत शेती कोणत्या सूचीत आहे? याचे उत्तर आहे राज्यसूची. पुढचा प्रश्न, भारतात प्रथम शून्यावर आधारित अर्थसंकल्प कोणी सादर केला? याचे उत्तर आहे राजीव गांधी. पुढचा प्रश्न, मेक इन इंडिया कार्यक्रमाचा लोगो काय आहे? याचे उत्तर आहे सिंह. पुढचा प्रश्न, मीरासेठ समिती कशाशी संबंधित आहे? याचे उत्तर आहे हातमाग विकास. पुढचा प्रश्न, कोणत्या समितीने उद्योगातील छोट्या क्षेत्रासाठी वस्तूचे आरक्षण करण्याची शिफारस केली? याचे उत्तर आहे आबिद हुसेन समिती. प्रश्न पुढचा, भारतातील मिल कापडाचा सर्वात मोठा उत्पादक राज्य कोणते आहे? याचे उत्तर आहे गुजरात. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय उत्पन्न लेखा प्रणालीचे जनक कोणाला म्हणतात? म्हणजेच नॅशनल इन्कम अकाउंटिंग सिस्टम याचे जनक कोणाला म्हणतात? याचे उत्तर आहे सायमन कुझनेट्स. प्रश्न पुढचा, गरिबी हटवायचा नारा कोणत्या पंचवार्षिक योजनेत दिला आहे? याचे उत्तर आहे 6व्या पंचवार्षिक योजनेत. प्रश्न पुढचा, कोणत्या पंचवार्षिक योजनेत आर्थिक वाढीचा दर सर्वाधिक आहे? याचे उत्तर आहे 11व्या पंचवार्षिक योजनेत आणि किती आहे? 7.8%. पुढचा प्रश्न, उत्पन्नातील तफावत मोजण्यासाठी कोणत्या निर्देशकांक वाढला जातो? याचे उत्तर आहे गिनी निर्देशकांक किंवा गिनी गुणांक काढला जातो. काढलाय तो, चुकून झालं. प्रश्न पुढचा, भारतात समाजवादी समाज रचनेचा अवलंब काँग्रेस सरकारने कधी केला? याचे उत्तर आहे 1955. पुढचा प्रश्न, 1949 मध्ये भारत सरकारने नियुक्त केलेल्या राष्ट्रीय उत्पन्न समितीचे अध्यक्ष कोण होते? याचे उत्तर आहे PC महालनोबिस. पुढचा प्रश्न, 1867 ते 68 मध्ये दादाभाई नौरोजी यांनी भारताचे राष्ट्रीय उत्पन्न मोजले होते, तेव्हा भारताचे दरडोई उत्पादन किती? याचे उत्तर आहे भारताचे दरडोई उत्पन्न 20 रुपये आणि भारताचे राष्ट्रीय उत्पन्न 340 कोटी. प्रश्न पुढचा, 4 ऑगस्ट 1949 रोजी स्थापन झालेल्या राष्ट्रीय उत्पादन समितीचे सदस्य कोण होते? याचे उत्तर आहे DR गाडगीळ आणि VKR भिराव. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी कोणती पद्धत ही सर्वोत्तम मानली जाते, जी प्रत्यक्ष व मूल्यवर्धित आहे, ती पद्धत कोणती? याचे उत्तर आहे उत्पादन पद्धत. प्रश्न पुढचा, विविध चलनाची देवाणघेवाण होताना चलनाची किंमत विनिमय दरानुसार ठरते, हा सिद्धांत कोणी मांडला? याचे उत्तर आहे कार्ल गुस्ताव कॅसेल. प्रश्न पुढचा, केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाची CSO स्थापन केव्हा करण्यात आली? याचे उत्तर आहे 1951. प्रश्न पुढचा, राष्ट्रीय उत्पन्न वाढले ही करापासून मिळणारे उत्पादन आपोआपच वाढते, याला कोणता नियम म्हणतात? याचे उत्तर आहे अंतर्गत परिवर्तन नियम. प्रश्न पुढचा, ग्रीन GDP ही संकल्पना केव्हा मांडण्यात आली? याचे उत्तर आहे 1990. प्रश्न पुढचा, UNDP ने पहिला मानव विकास अहवाल केव्हा सादर केला?
याचे उत्तर आहे 1990ला. प्रश्न पुढचा, महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाची स्थापना केव्हा करण्यात आली? याचे उत्तर आहे 1972ला. प्रश्न पुढचा, जिल्हा नियोजन समितीचे पदसिद्ध अध्यक्ष व सदस्य सचिव कोण असतात? याचे उत्तर आहे अध्यक्ष असतात जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सदस्य सचिव असतात जिल्हाधिकारी. प्रश्न पुढचा, महाराष्ट्र जिल्हा नियोजन समितीची स्थापना कधी करण्यात आली? याचे उत्तर आहे 1998ला. प्रश्न पुढचा, 20 कलमी कार्यक्रम कधी सुरू करण्यात आला? याचे उत्तर आहे 26 जून 1975ला. प्रश्न पुढचा, खासदार स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रम कधी सुरू करण्यात आला? याचे उत्तर आहे 23 डिसेंबर 1993. प्रश्न पुढचा, विकास अर्थशास्त्राचा पितामह कोणाला म्हणतात? याचे उत्तर आहे आर्थर लेविज. प्रश्न पुढचा, MRTP कायदा कोणत्या कायद्यामुळे रद्द करण्यात आला? याचे उत्तर आहे स्पर्धा कायदा 2002. पुढचा प्रश्न पाहूया, प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष करामध्ये सुधारणा करण्यासाठी राज्यचल्या समिती केव्हा स्थापन करण्यात आली होती? याचे उत्तर आहे 1991ला. प्रश्न पुढचा, वित्तीय क्षेत्र सुधारणा विषयक समिती 1991चे अध्यक्ष कोण होते? याचे उत्तर आहे N. नरहरसिंह. मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.